हळू. मीरा, लक्षात ठेव, काहीही झालं तरी तुझ्या सासूचं खरं रूप तुला सगळ्यांसमोर आणायचंय. कळलं? हो आजी. चल, मला सोड आता. सावकाश जा. हो. मीरा, आजी आल्या होत्या. अच्छा, ही आली होती म्हणून शंखनाद झाला वाटतं. याचा अर्थ काहीतरी घडणार आहे. आता काय करणार असेल ही म्हातारी? काय झालंय? ताई, मी आत्ता तुला काही सांगू शकत नाही. हा गौरी माते. मीरा, आता तू खरंच माझ्या सहनशक्तीचा अंत बघतीयस. तुला काहीही विचारलं की वेळ आल्यावर सांगेन, वेळ आल्यावर सांगेन. का कधी येणार आहे तुझी वेळ? मी 24 तास तुझ्या चौतीभोवती नाही राहू शकत. ती माया घरात आल्यापासून ना मला वेदाची जास्त काळजी वाटते. मला तिच्यासोबतही राहावं लागतं. पण मग मलाही वाटतं ना की तू माझ्यापासून काही लपवू नये. हे बघ ताई, तू काहीही बोललीस ना तरी सुद्धा मी तुला आत्ता काहीच सांगू नाही शकत. आणि एक महत्वाची गोष्ट, आपल्यात जो काही वाद होता तो माझ्याकडून आजपासून संपलाय. मीरा अशी अचानक काय बोलायला लागली? याचे परिणाम काय होतील? आत्मा आणि मनुष्य पुन्हा एकत्र येणार नाहीत ना? नाही मीरा, आता माझा तुझ्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास बसत नाही. तू कायम माझ्यापासून काही ना काही लपवत आली आहेस. आता जोपर्यंत तू सगळं खरं सांगत नाहीस तोपर्यंत आपल्यातला हा वाद संपणार नाही. नाही नाही, आत्मा आणि मनुष्याची युती होणार नाही. कारण जोपर्यंत माझी प्रेमळ अंबिका आहे तोपर्यंत मला घाबरायची गरज नाही. वहिनी, थांब. माया, वहिनीला नमस्कार कर. कशाला? अगं, दादा नाही आहे ना घरात. नाही म्हणजे दादा असता तर दोघांनाही नमस्कार कर म्हटलं असतं. पण हरकत नाही, फक्त तुला नमस्कार करेल. हा, अगं थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. नमस्कार कर. नर्मदा, नीट प्रश्न विचारलाय, नीट उत्तर दे. नमस्कार कशाला? काय ना वहिनी, तुला तर आता माहितीच आहे आमची माया प्रेग्नंट आहे की नाही. मग इतकं सुख आहे, आनंद आहे, त्याच्यामुळे ना सगळं विसरून जावंसं वाटतंय. म्हणजे तुला खरं सांगू का, आत्ता एखादा शत्रू जरी माझा समोर आला ना तरी मी त्याला घट्ट मिठी मारीन. माया, अगं बघत काय उभी राहिलीयस? नमस्कार कर, थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घे. हा. काय झालं? तुम्ही काय करताय? प्रेग्नेंट आहे ना मी. माया, शांत हो. अगं या अशा अवस्थेत त्रास करून घ्यायचा नाही. 2 जीवाची आहेस की नाही तू? हा, आणि हे बघ, मनात शत्रुत्व सुद्धा ठेवायचं नाही. हा, हो, खरं आहे तुमचं सासूबाई. म्हणजे आपण छान वागलो ना की दुनिया सुद्धा आपल्याशी छान वागते. अगं मीरा, ये ये ये, तू पण आमच्या आनंदात सहभागी हो. ये ये. अगं मीरा, ये ना. मला माहित आहे आधी आपल्यात खूप भांडणं झाली आहेत, पण हे बघ कसं आहे ना, माझ्यावरचा गुन्हा सुद्धा सिद्ध होणार नाहीये. कशाला उगाच भांडत राहायचं?
शेवटी या घरात आपल्याला एकत्र नांदायचंय, सुखाने संसार करायचाय. झालं गेलं ते आपण सगळं विसरून जाऊया आणि नव्याने जगूया. छान लाईफ एन्जॉय करूया. अगदी बरोबर बोललीस ना तू. आणि मीरा, तुला तर आता कोर्ट कचेरी सगळं माहितीच आहे ना. नाही म्हणजे मायाचा मुलगा मोठा होईल, तो रामपुऱ्यांचा बिझनेस अजून मोठा करेल, आणि तेव्हा सुद्धा हिची केस चालूच असेल. मग काय उपयोग ना या सगळ्याचा, काय वहिनी? आणि तसंही काय, मीरा नाही म्हणाली म्हणून नाही तर वहिनी तू पुन्हा एकदा आजी येऊ शकली असतीस. पण हरकत नाही, आपली माया आहे ना. मायाचा मुलगा म्हणजे तुझा नातूच की, हो की नाही मीरा काकी? सो स्वीट. अगं लाजली बहुतेक. वाह मंजिरी वाह, तुला अशा अवस्थेत बघून एवढा आनंद होतोय ना मला, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. पण मंजिरी, एक गोष्ट लक्षात ठेव, ही तर फक्त अजून सुरुवात आहे. नर्मदा नक्की काहीतरी जाणून घेण्यासाठी हे करत असेल, पण लक्षात ठेव, ती वाकड्यात जाता कामा नये. या सगळ्यात जी पात्र आधीपासून आहेत, हे युद्ध फक्त त्यांचंच आहे. मार्जरी, त्या नर्मदामुळे माझी थोडी चिडचिड होतीये. पण आजपर्यंत तिच्यामुळे आपल्या कार्यात मला कसलाही त्रास झालेला नाही आणि तो पुढेही होणार नाही. आणि चुकून जर का तसं झालं तर मी तिला संपवायला मागे पुढे बघणार नाही. मला काळजी दुसऱ्याच गोष्टीची आहे. दुसऱ्या कोणत्या गोष्टी? मीराने तिच्या बाजूने तिच्यातला आणि अंबिका मधला वाद संपून टाकलाय, पण अंबिका अजूनही अडून आहे. त्यामुळे त्यांच्यातले मनभेद फक्त एका चाकावर टिकून आहेत. मग दुसरं चाक तुटायलाही जास्त वेळ लागणार नाही, कारण सगळे चिन्ह त्याच दिशेने जात आहेत. मग आपण आता काय करायचंय? कालछाया कवच. कालछाया कवच? तुझ्या सुरक्षेसाठी आपल्याला कालछाया कवच निर्माण करावं लागेल. पण लक्षात ठेव, हे साधा कवच नाही. ते उभं करण्यासाठी आपल्याकडची एक अतिशय महत्वाची शक्ती वापरावी लागेल.